वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, महान साधू, साधकांचे साधक, परमनामधारक, तसेच वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले देहुनिवासी जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, ज्या मातेनं या मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांसारखा पुत्र घडवला, अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्या पुत्रानं आपल्या मातेच्या शिकवणीची शिदोरी आणि या मातीच्या उपकाराची उधारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजीराजे, ज्या छाव्यानं हे स्वराज्य स्वतःच्या खांद्यावरती झेललं, पेललं, पुढे नेलं, अभिमान मात्र गमावला नाही असा वीरपुत्र छावा म्हणजे धर्मवीर संभाजीराजे. या देशाच्या जडणघडणीसाठी सर्वात महत्त्वाचं शिक्षण असतं आणि म्हणूनच विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असं शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या चुलीचुलीपर्यंत आणि प्रत्येकाच्या मुलीमुलीपर्यंत पोहोचवणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. या देशाची राज्यघटना लिहिताना मला फारसा त्रास झाला नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य होतं, असं म्हणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर ज्या महान पुरुषांनी, ज्या महान स्त्रियांनी या मातीला, या महाराष्ट्राला आणि या देशाला घडवण्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या सर्वच महामानवांना प्रथमतः आपण आपल्या जोरदार टाळ्यांच्या जयघोषात अभिवादन करूया. अहो, लाथ मारल तिथं पाणीच काढलं या मराठ्याच्या जातीने, लाथ मारल तिथं पाणीच काढलं या मराठ्याच्या जातीनं, औरंग्यासारखा पहाड लोटला या बलदंड निदड्या छातीनं, आकाशावरही अधिकार गाजवला शिवछत्रपतीनं आणि सह्याद्री पुढे हिमालयही झुकवला माझ्या रौद्र शंभूराजानं, सह्याद्री पुढे हिमालयही झुकवला माझ्या रौद्र शंभूराजानं. दिनांक 10 मार्च 2024 ते दिनांक 8 एप्रिल 2024 या दरम्यान म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा काळ आपण बलिदान मास म्हणून साजरा करतो. मग बलिदान मासानिमित्त आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकलूज व तरुण मंडळ आयोजित आजचं हे व्याख्यान आणि त्यांचं मी सर्वप्रथम मनापासून आभार मानते व माझ्या मुख्य उद्देशाला सुरुवात करते. आता छत्रपती शिवाजी महाराज नेमकं कोण होतं? मला वाटत नाही तुम्हाला मला आज हे सांगायची गरज पडेल. आजही ज्यांचं नाव ऐकलं की आपल्या शरीरातलं रक्त सळसळतं, सरसळणारं रक्त उसळतं, उसळणारं रक्त उकळतं आणि उकळणारं रक्त आपल्या धमन्यांतून आणि नसांमधून वाऱ्याच्या वेगाने वाहू लागतं. 385 वर्षानंतरही ज्या नावात ती ताकद आहे ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. ज्यावेळेस शंभूराजांचा जन्म झाला, एक मोलकरीण धावत 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 आऊसाहेबांजवळ आली. आऊसाहेबांना म्हणू लागली, आऊसाहेब, आपल्या शिवछत्रपतींना छावा झालाय आऊसाहेब. ही बातमी ऐकताच सगळीकडे आनंदाची वार्ता पसरली. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना पहिल्यांदा पाहिलं आणि मासाहेबांना प्रश्न केला, मासाहेब, आमच्या या छाव्याला नाव काय द्यायचं? त्यावेळेस मासाहेब जरा वेळ थांबल्या. मासाहेबांनी शिवरायांकडे बघितलं आणि मासाहेब शिवरायांना सांगू लागल्या, अहो शिवबा, तुमचे थोरले भाऊ ज्यांनी या स्वराज्याच्या मातीसाठी स्वतःचं आयुष्य कुर्बान केलं, ज्यांना गफलतीनं मारण्यात आलं, त्या रणधुरंधर योद्ध्याचं छत्रपती संभाजीराजे हे नाव तुमच्या सुपुत्राला देण्यात यावं. मासाहेबांनी त्यांच्या थोरल्या मुलाच्या स्मरणार्थ छत्रपती शिवरायांच्या पुत्राचं नाव देखील छत्रपती संभाजी महाराज ठेवलं. बाळाचं नाव निश्चित झालं, नावाचा जयघोष झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, या स्वराज्याचे युवराज यांचं नाव छत्रपती संभाजीराजे.
टाळ्यांचा कडकडाट झाला, विजांचा गडगडाट झाला आणि इतिहासाला या गोष्टीची नोंद करावी लागली. इतिहासामध्ये या गोष्टीची नोंद आहे की संभाजीराजे लहानपणापासूनच रूपवान, गुणवान, तेजस्वी आणि अति सुंदर दिसायला होते. हळूहळू संभाजीराजे वाढू लागले. संभाजीराजांचं वय 2.25 वर्ष झालं आणि नियतीने मात्र दगा केला. संभाजीराजे वयाच्या अवघ्या 2.25 वर्षाचे असताना संभाजीराजांची आई म्हणजे सईबाई यांना या संभाजीराजांना सोडून निघून गेले. एवढ्या लहान वयातच संभाजीराजे आपल्या आईच्या मायेला पोरके झाले. मग जिजाऊ मासाहेबांसमोर प्रश्न झाला की या 2.25 वर्षाच्या मुलाच्या पोटाचं करायचं काय. मासाहेबांनी राज्यातील स्त्रिया गोळा केल्या आणि मासाहेब त्या स्त्रियांना सांगू लागला, बोला, आमच्या या 2.25 वर्षाच्या आई विना पोरक्या झालेल्या संभाजीराजांना दूध पाजण्याचे तुम्ही किती पैसे घ्या. त्यातनं एक स्त्री उठली आणि आऊसाहेबांना म्हणायला लागली, आऊसाहेब, मी पाजेल की शंभूराजांना दूध, पण त्या बदल्यात मला अनेक माणिक मोती हवे. दुसरी स्त्री उठली, तीही म्हणाली, आऊसाहेब, मी पाजेल की शंभूराजांना दूध, पण त्या बदल्यात मला माणिक मोती नको, मला सोनं नाणं हवं. त्या सगळ्या स्त्रियांमध्ये एक अशी स्वाभिमानी आणि प्रामाणिक स्त्री होती. ती कडकन उठली आणि मासाहेबांना म्हणाली, मासाहेब, म्या पाजते की शंभूराजांना दूध. ती स्त्री म्हणजे कापूरगोळा गावची आपली धाराऊ होती. मासाहेबांनी धाराऊला प्रश्न केला, ठीक आहे, मग तू आमच्या शंभूबाळांना दूध पाजण्याची किती रक्कम घेशील. त्यावेळेस त्या धाराऊंनी आऊसाहेबांना दिलेलं उत्तर नीट ऐका. ती धाराऊ आऊसाहेबांना सांगू लागली, मासाहेब, अहो, ज्या राजाने आम्हाला या स्वराज्यात स्वाभिमानाने जगायला शिकवलं, या आम्हाला अभिमानाने वागायला शिकवलं, त्या राजाच्या लेकराला दूध पाजण्याचे पैसे घेतल्यावर माझा पाना जळेल की ओ माऊसाहेब. आणि त्या दिवसापासून जिजाऊ मासाहेबांनी शंभूराजांची दूध आई म्हणून धाराऊंना निश्चित केली. आणि इतिहासही म्हणू लागला की ओठ कोरड शंभू बाळाचं पाना धाराऊला फुटतो ग, ओठ कोरड शंभू बाळाचं पाना धाराऊला फुटतो ग, आणि गरीबाच्या ओसरीवरी बाळ शिवबाचा रडतो ग, गरीबाच्या ओसरीवरी बाळ शिवबाचा रडतो ग. हळूहळू शंभूराजे वाढू लागले. वाढत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात असा विचार आला की आता आपण संभाजीराजांना शिक्षण द्यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आऊसाहेबांच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजीराजांना शिक्षण देण्याचं ठरवलं की ज्या विद्यापीठाने आजवर या स्वराज्याच्या मातीला 2 छत्रपती निर्माण करून दिले होते. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि 2 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ छत्रपती संभाजी महाराज. आता 3रे छत्रपती निर्माण करण्याची गरज आहे. आपण हेच ऐकून आहे की मासाहेबांनी 2 छत्रपती घडवले, पण मासाहेबांनी 2 नव्हे तर 3 छत्रपती घडवले. शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज. लहानपणापासून संभाजीराजे हुशार होते, विद्वान होते. हळूहळू त्यांचं शिक्षण सुरू झालं. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संभाजीराजांनी 4 ग्रंथ, नायिकाभेद, कुटबुटिका, बुधभूषणम, 7 शतक असे 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथांचं लेखन वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी केलं. ब्रिटिशच्या एका इतिहासकाराने इतिहासात अशी नोंद करून ठेवली आहे की ज्यावेळेस तो इतिहासकार स्वराज्य गमनासाठी आला होता त्यावेळेस शंभूराजांनी त्या काळात त्याच्याशी प्रॉपर इंग्लिशमध्ये सुसंवाद केला होता वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी. आणि आजचा वयाचा 14व्या वर्षीचा तरुण काय करतो ही गोष्ट खरं तर खंतची. आजचा 14 वर्षाचा तरुण काय म्हणतो, काहे खपास चुलबुल से बुलबुल कहे ना तुमाने बातिया, जिंदगी अपनी हम तो कंवार देंगे, मुस्कुरा के जो मांगे प्राण देंगे. अहो, ज्या छत्रपती शंभूराजांनी 40 दिवस या मातीत असंख्य अत्याचार अन्याय सहन केला पण शत्रू समोर झुकला नाही, आपला प्राण लाचारीने कुणाला दिला नाही ना, आपण कुणासाठी आपला प्राण अमूल्य देह द्यायला तयार होतो. त्यासाठी तरुणाईने आज शंभूराजे काय होते हे समजून घेणं गरजेचं.
बुद्धीची आवड जशी शंभूराजांनी जोपासली, अगदी त्याचप्रमाणे शस्त्रांची आवड देखील त्यांनी जोपासली. तत्कालीन काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची सारखी तलवार कोणी चालवत नव्हतं. संभाजी महाराजांची सारखी शमशेर कोणी फिरवत नव्हतं. तत्कालीन काळामध्ये घोड्याला सर्वात वेगवानपणे पळवणारा आणि त्या पळत्या घोड्याला रणांगणावरती डोळ्याची पापणी लवते न लवते तितक्यात एका पायावर गर्रकन मागे फिरवणारा जगाच्या पाठीवर एकच योद्धा होऊन गेला आणि त्या योद्ध्याचं नाव म्हणजे छत्रपती संभाजीराजे. जर का आपल्याला कोणी प्रश्न विचारला की कोण होते संभाजी, त्यावेळेस त्यांना आपल्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे की एका हातात लखलखणारी तलवार घेऊन लढणारा एक रणधुरंधर योद्धा म्हणजे संभाजी. या थंड रक्ताच्या हिमातून उसळणाऱ्या गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजी. या मातीत अश्रू ढाळणाऱ्या अनेक मातांची स्फूर्ती म्हणजे संभाजी. आणि या आसमानात विखुरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र कीर्ती म्हणजे संभाजी. या आसमानात विखुरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती म्हणजे संभाजी. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ छत्रपती शिवरायांचे पुत्र नव्हते. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ या स्वराज्याचे युवराज नव्हते, तर औरंगजेबाच्या 9 लाख सैन्याला सळो की पळो करून सोडणारे राजे म्हणजे छत्रपती संभाजीराजे होते. या जगातलं सगळ्यात पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट धारण करणारा राजा म्हणजे संभाजी. वारकरी संप्रदायातील आळंदी ते पंढरपूर आषाढीची पहिली वारी सुरू करणारा राजा म्हणजे संभाजी. आणि या जगातलं जैविक अस्त्राचा पहिला प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजी. हे आपल्याला ठामपणे माहीत असणं गरजेचं आहे. लहानपणापासूनच संभाजी महाराज हे शूर होते, वीर होते, स्वाभिमानी होते, अभिमानी होते, पण लाचार मात्र अजिबात नव्हते. ज्यावेळेस शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीला चालले होते त्यावेळेस या लहानशा शंभूराजांना ते सोबत घेऊन चालले होते. जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना सांगितलं, शंभूराजे, आजपर्यंत जिंकणं काय असतं हे तुम्ही पाहिलं, पण आता संघर्ष काय असतो हे तुम्हाला दाखवायचंय, त्यासाठी आम्ही तुम्हाला सोबत घेऊन जातो. तिथे औरंगजेबाच्या दरबारात गेले. औरंगजेबाला वाटलं की आपण या राजाचा अपमान करावा, म्हणून औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना सगळ्यात शेवटच्या रांगेत जाऊन उभा राहायला सांगितलं. मग मात्र सह्याद्री खवळले. छत्रपती शिवाजी महाराज त्या औरंगजेबाच्या भर दरबारातून ताठ मानेनं निघून गेले. आजपर्यंत औरंगजेबाचा इतका क्रूर अपमान करण्याची कोणी हिंमत केली नव्हती, पण या स्वराज्यात जन्मालेल्या सह्याद्रीच्या सुपुत्राने ते करून दाखवलं होतं. त्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात परत कधीच गेले नाही, पण संभाजीराजे मात्र तिथे येत जात असायचे. एके दिवशी संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात गेल्यावर संभाजीराजांना त्या औरंगजेबाचा एक हत्ती आवडला. मग संभाजीराजे त्या हत्तीला घेऊन सारखे इतरत्र फिरत असायचे. मग संभाजीराजांची थट्टा करावी म्हणून दिलेर खानाने संभाजीराजांना एकदा प्रश्न केला, शंभूराजे, आप तो इतने छोटे हो और ये हाथी इतना बड़ा, बताओ आप चाहोगे तो भी इसे महाराष्ट्र में आपके साथ कैसे ले जाओगे? त्यावेळेस त्या एवढूशा शंभूराजांना दिलेर खानाच्या डोळ्याला डोळे भिडवून उत्तर दिलं, अरे ये तो जानवर है, बैठ कर ले जाएंगे, नहीं आया तो खींच खींच कर ले जाएंगे, पर आप हमें ये बताओ, आपको जो हमारे आबा साहब ने किले दिए हैं ना, वो तो अभी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? या प्रसंगावरूनच एवढूशा लहान शंभूराजांचा आपल्याला स्वाभिमान आणि अभिमान दिसून येतो. एके दिवशी औरंगजेबाने भर सभेत छत्रपती संभाजीराजांना विचारलं, शंभूराजे, तुम्ही खूप उत्तम कुस्ती खेळता असं आम्ही ऐकून आहोत, पण कधी पाहिलं नाही. आमच्या दरबारातही अनेक उत्तम मल्ल आहेत, तुम्ही त्यापैकी एका मल्लाशी कुस्ती खेळून आम्हाला दाखवा. त्यावेळेस 9 वर्षाचे शंभूराजे कडाडले आणि त्या औरंगजेबाला सांगू लागले, आम्ही फक्त आमच्या पात्रतेच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुमच्या दरबारात आम्हाला आमच्या पात्रतेचा एकही मल्ल दिसून येत नाही. आग्र्याच्या ज्यावेळेस शंभूराजे पहिल्यांदा औरंगजेबाला भेटले होते त्यावेळेसचा हा प्रसंग आहे. अगदी पहिल्या भेटीतच औरंगजेबाला शंभूराजांचा स्वाभिमान आणि अभिमान कळून आला. लहानपणापासून ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शंभूराजांनी संपूर्ण संघर्षमय जीवन
पाहिलं. परंतु हल्लीच्या काही इतिहासकारांनी शंभूराजांचा खरा इतिहास झाकून त्यावर बनावट इतिहास तयार केला. हल्ली काही दिवसांपूर्वी तर असा इतिहास अफवा उठली होती की शंभूराजे व्यसनी होते, शंभूराजे व्यसन करायचे. तर त्यांना मला असं एक सांगावंसं वाटतंय की होय होय माझा राजे 24 तास नशेत असायचे, होय शंभूराजे 24 तास नशेत असायचे. त्याच नशेत माझ्या राजांनी औरंगजेबाशी 2 हात केले. त्याच नशेत माझ्या राजांनी पोर्तुगीज, इंग्रज, डच इत्यादी सैन्यांना सळोकी करून सोडलं. त्याच नशेत माझ्या राजांनी या समुद्राच्या उसळणाऱ्या लाटावरती 800 मीटर लांबीचा पूल बांधला. होय माझे शंभूराजे 24 तास नशेत असायचे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती नशाच वेगळी होती. ती नशा होती स्वराज्य रक्षणाची नशा. आणि आजकालच्या तरुणाईमध्ये ती नशा कुठेतरी कमी पडत जाईल. ती नशा आपण आपल्यामध्ये उतरवणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला शंभूराजे कळायचे असतील तर फक्त शंभूराजांचा इतिहास वाचून जमणार नाही, शंभूराजांचे विचार आत्मसात करणं अत्यंत गरजेचं आहे. एके ठिकाणी मी वाचलंय की आपला प्रतिस्पर्धी आपल्याला ओळखता आला नाही तरी चालेल, परंतु आपल्यासाठी स्वार्थाने टाळ्या वाजवणारे हात आपल्याला ओळखता आले पाहिजे. संभाजी महाराजांची बदनामी करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला अक्षरशः ते खंबून मेले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अजून ज्वलंत जिवंत, कारण हा इतिहास कोणी ऐऱ्यागैऱ्याचा नव्हे, तर हा इतिहास एका ढाण्या वाघाचा आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा सुरू केला, राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांचा झाला आणि त्यानंतर ना अवघ्या 12 दिवसातच माँसाहेब जिजाऊंचं निधन झालं. मग शिवाजी महाराज हे स्वराज्याच्या कामात गुंतलेले असायचे आणि मग संभाजी महाराज हे राज्यात एकटे पडलेले वाटायचे. मग त्यावेळेस संभाजीराजांचं त्यांच्या ठाम व्यक्तिमत्वामुळे आणि रोखठोक बोलण्यामुळं त्या राज्यातील अनेक मानकऱ्यांशी मतभेद होऊ लागले. स्वतःच्याच स्वराज्यात शंभूराजांचे अनेक विरोधक निर्माण झालेले होते. इसवी सन 1674च्या मध्यात ज्यावेळेस शिवाजी महाराज कोकण स्वारीवर होते, कोकण स्वारीवरून शिवाजी महाराज आपल्या रायगडावरती वापस आले आणि त्यावेळेस आपल्या राज्यात दिलेर खानानं धुमाकूळ घालायला सुरुवात केली. शंभूराजांच्या पुढे प्रश्न पडला की आता आपण याला आवर कसा घालायचा. मग त्यावेळेस डावपेचाचाच एक भाग म्हणून शंभूराजांनी दिलेर खानाला जाऊन मिळायचं ठरवलं. शंभूराजे त्यांच्या योजनेनुसार दिलेर खानात गेले, विरोधी पक्षाला जाऊन मिळाले. आता खुद्द स्वराज्याचा युवराज विरोधी पक्षाला जाऊन मिळाला म्हणल्यावर संभाजी महाराजांच्या विरोधकांना संभाजी महाराजांबद्दल टीका करायला ऐतीच संधी चालून आली. अनेक जण संभाजी महाराजांबद्दल अनेक अफवा उठू लागल्या. तब्बल 1 वर्ष संभाजी महाराज त्या दिलेर खानाच्या सोबत राहून त्याला आपल्या स्वराज्याभोवती वरचेवर फिरवलं आणि शेवटी योग्य संधी साधून संभाजी महाराज परत स्वराज्यात आले. संभाजी महाराज स्वराज्यात आल्यानंतर ना मात्र स्वराज्याची सगळी पालट झाली होती. सगळेच लोक, आपली लोक सुद्धा संभाजी महाराजांना विरोधी पक्षाच्या नेत्यात सामील झाल्यामुळे पूर्णपणे संशयाने बघू लागले. संभाजी महाराजांना संघर्ष काय हे तिथून कळालं. ज्यावेळेस संभाजी महाराज दिलेर खानासोबत होते त्यावेळेसच इकडं रायगडावर सोयराबाईंचे पुत्र राजाराम महाराज यांचं विवाह सोहळा झाला. त्या विवाह सोहळ्याला देखील संभाजी महाराजांना उपस्थित राहता आलं नव्हतं. राजाराम महाराजांचा विवाह सोहळा झाला आणि अवघ्या काही दिवसातच छत्रपती शिवाजी महाराज आजारी पडले. त्यांची अवस्था दगावत चालली होती आणि 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडवरती अखेरचा श्वास घेतला. मग मात्र संभाजीराजांचं खच्चीकरण व्हायला सुरू झालं. अवघे 2 वर्षाचे असताना त्यांची आई गेली. आई काय असतं हे कळायच्या आत्ताच जिजाऊ माता गेल्या आणि आता कुठं कर्तृत्व करण्याची वेळ आली होती. तोपर्यंत त्यांच्यावर सावलीप्रमाणे सोबत असणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील त्यांना सोडून गेले. शिवाजी महाराज गेल्यानंतर मात्र संभाजीराजांच्या विरोधकांना अतिशय चाव उठला. विरोधक संभाजीराजांविरुद्ध अनेक डावपेच लढू लागले. ज्यावेळेस संभाजीराजे पन्हाळगडावर होते त्यावेळेस
संभाजीराजांना गादीवर न बसवू देता राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं अशी विरोधकांची चाल सुरू झाली. एकीकडे संभाजीराजांना गादीवर बसू द्यायचं नाही, राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं, सत्तेवर बसवायचं, आणि दुसरीकडे संभाजी महाराजांना कैद करून ठेवायचं अशी त्यांच्या विरोधकांची योजना होती. योजनेनुसार प्रधान जे त्यांचे मुख्य प्रधान होते ते सगळे पन्हाळगडाच्या दिशेने निघाले. पन्हाळगडाच्या दिशेने गेल्यानंतर ना तिथे त्यांचा योजना अशी होती की तिथे संभाजीराजांना कैद करायचं. परंतु हंबीरराव हे आपल्या संभाजीराजांच्या बाजूने होते. मग त्यांनी विरोधकांची ही चाल ओळखली आणि छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्याऐवजी त्या प्रधानांनाच कैद केलं आणि कैद करून संभाजी महाराजांसमोर हजर केलं. त्यावेळेस संभाजी महाराजांना त्यांच्या राजद्रोह्यांचा कट सांगितला. राजे त्यांना घेऊन पन्हाळगडावरून रायगडावर आले आणि राजांना आता कळलं की आता जर आपण पुढचं पाऊल उचललं नाही तर स्वराज्याची विल्हेवाट लागल्याशिवाय राहणार नाही. राजांनी स्वतःचा राज्याभिषेक करण्याचं ठरवलं. राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर राज्याभिषेकापूर्वीच राजांनी अटक केलेले जे प्रधानमंत्री होते, अधिकारी होते, त्या सगळ्यांची सुटका केली आणि ते पुन्हाही चूक करणार नाहीत हे समजून त्यांना त्यांची सगळी पदं पुन्हा एकदा बहाल केली. आता राजे गादीवर बसले होते. आता स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालणार असं वाटतच होतं. तेवढ्यातच अवघ्या 6 ते 7 महिन्यातच राजांच्या विरोधकांचे आणखीन 2 कट समोर आले. कट एक असा होता की संभाजी राजांना विष देऊन मारायचं आणि कट दुसरा असा होता की अकबराच्या मदतीनं संभाजी राजांना सत्तेवरून खाली उतरवायचं. ज्यावेळेस राजांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस त्या सगळ्या राजद्रोह्यांना, अण्णाजी दत्तो असतील, सणाजी असतील, त्या सगळ्या राजद्रोह्यांना महाराजांनी परळ येथे कैद केलं आणि त्यांना ठार मारण्याचा आदेश दिला. कारण राजांना कळून चुकलं होतं की आपल्याच राज्यातील लोक राजद्रोही आहेत, आपल्याच राज्यातील लोक आपले स्वराज्य विस्कटण्याच्या मार्गावर आहेत. त्यावेळेस राजांनी त्यांना ती शिक्षा सुनावली आणि राजे सगळ्यांच्या नजरेत क्रूर म्हणून वागण्यात आले. सगळे राजांना त्या क्रूर नजरेनंच पाहू लागले. राजांच्या इतिहासातून आपल्याला काय घेता येतंय हे पाहण्यासाठी तरुणाईने राजांचा इतिहास वाचण्यापेक्षा राजांना आत्मसात करणं जास्त गरजेचं. असाच एक प्रसंग आहे की राजाच्या जीवनातून आपण स्वाभिमानाने जगणं कसं शिकलं पाहिजे, अभिमानाने जगणं काय असतं हे जरी आपण शिकलो तरी आपल्या जीवनाचा काय अपलट झाल्याशिवाय राहत. असाच एक प्रसंग आहे ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शाळा सुरू करण्याचं ठरवलं. पण सरकारने अनुदान देण्यास मनाई केली. मग कर्मवीर भाऊराव पाटलांनी रोज एक रुपया साठवण्याचं ठरवलं. ज्यावेळेस एका श्रीमान व्यापाऱ्याला ही गोष्ट कळली की कर्मवीर भाऊराव पाटील शाळेच्या बांधकामासाठी 1 रुपया जमा करतायत, त्यावेळेस त्या व्यापाऱ्यानं कर्मवीर भाऊराव पाटलांना पत्र लिहिलं. त्या पत्रात असं नमूद केलं होतं, कर्मवीर पाटील, अहो 1 रुपया काय गोळा करता, गोर गरिबाची मुलं शिकावी यासाठी तुम्हाला मदत करायला मी तयार आहे, तुम्ही मला भेटायला या. हे पत्र वाचतात कर्मवीर भाऊराव पाटलांना खूप आनंद झाला. कर्मवीर भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याजवळ गेले आणि त्या व्यापाऱ्याने 1 लाख रुपयांचा धनादेश कर्मवीर भाऊराव पाटलांसमोर ठेवला आणि सांगितलं, पाटील हे घ्या पैसे, अजून पैसे लागले तर परत माघारी या, तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे, पण माझी एक अट आहे, त्या शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव काढा आणि तिथे आमच्या वडिलांचं नाव टाका. कडाडले ते कर्मवीर पाटील. 1 लाख रुपयाचा हातात आलेला धनादेश कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या व्यापाऱ्याच्या तोंडावर टाकला. तडकन उठले आणि म्हणाले, गोरगरिबाची मुलं शिकावी म्हणून एक वेळ हा कर्मवीर स्वतःच्या बापाचं नाव बदलेल, पण या शाळेला दिलेलं छत्रपती शिवरायांचं नाव मात्र बदलणार नाही. असं स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. आपण आता हा बलिदान मास साजरा करतो. काही लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की बलिदान मास म्हणजे काय, बलिदान मास का पाळला जातो, बलिदान मास कसा पाळला जातो. तर या प्रश्नावरती आपण चर्चा करू. ज्या वेळेस या स्वराज्याचे युवराज छत्रपती संभाजी महाराज
यांना औरंगजेबाने कुटीनीतीने पकडलं होतं आणि त्यांच्यावरती केलेले ते 40 दिवसाचे अत्याचार, अन्याय आणि ते दिवस म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा काळ आपण धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान मास म्हणून साजरा केला जातो. असं म्हणलं जातं की ज्या वेळेस औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केली त्यावेळेस त्यांना 2 प्रश्न विचारले. प्रश्न पहिला असा की आमचे कुठले सरदार तुला भेटले, आणि प्रश्न दुसरा असा की आमचं गुप्तधन कुठे लपवून ठेवले. पण जरा विचार करा, फक्त या 2 प्रश्नासाठीच छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस अन्याय सहन करावा लागला असेल का? फक्त या प्रश्नासाठीच 40 दिवस एक अवयव काढून राजांना मारण्यात आला असेल का? तिसरा प्रश्न पण होता, आणि तो तिसरा प्रश्न आपल्याकडून का लपवला जातोय? तो तिसरा प्रश्न असा होता की तू धर्मांतराला तयार होशील का, आणि तू आम्हाला शरण येशील का? फक्त याच प्रश्नाला छत्रपती संभाजी राजांनी विरोध केला आणि त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे मारण्यात आले. या 40 दिवसांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी त्या औरंगजेबाकडे डोळे वर करून बघितलं, डोळ्याला डोळे भिडवून बघितलं, म्हणून त्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यात तप्त सळया घातल्या. महाराज त्याला क्षमा मागणार नाहीत असं म्हणाले, म्हणून त्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची जीभ काढली, गुडघे फोडले. अहो, नुसता काटा टोचला तर 4 दिवस विवळत बसणारे आपण संभाजी राजांनी पायाची नख काढल्या तरी सहन केलं, हाताची नख काढण्यात आली, पाय तोडण्यात आले, हात तोडण्यात आले, तरी पण हा स्वाभिमानी राजा त्या शत्रू समोर झुकला नाही. आता बलिदान मास का पाळावा? आता हे गोष्ट लक्षात ठेवा, जर का आपण छत्रपती संभाजी राजांच्या जागी असतो तर आपण 2 सेकंदात शरण येऊन सुखरूप राहिले असतो. पण छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस अत्याचार, अन्याय सहन केला कुणासाठी? जर छत्रपती संभाजी महाराज त्यावेळेस औरंगजेबाला शरण गेले असते तर कदाचित आज आपण इथे असलोच नसतो, आणि असलो असतो तर कोणत्या अवस्थेत असतो हे सांगता आलं नसतं. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं हे स्वराज्य जसंच्या तसं राहावं यासाठी अत्याचार, अन्याय सहन केले. 40 दिवस शरीराचे एक भाग जिवंतपणे निघताना पाहिले, त्या असंख्य वेदना सहन केल्या, आणि त्यांच्यासाठी आपण फक्त बलिदान मास पाळू शकत नाही. बरं, बलिदान मास पाळायचा म्हणजे काय करायचं? ज्या वेळेस आपल्या घरातील एखादी व्यक्ती मृत पावते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आपण काही गोष्टींचा त्याग करत असतो वर्षभरासाठी. ज्या व्यक्तीने त्या व्यक्तीला अग्नी दिली ती व्यक्ती काहीतरी गोष्टींचा त्याग करते. अगदी तसंच छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस आपल्यासाठी इतके असंख्य अत्याचार सहन केले, आणि त्यांच्यासाठी आपण काही चैनीच्या गोष्टी टाळू शकत नाही का? आणि त्या गोष्टींचा त्याग यासाठी करायचा की ज्या वेळेस आपल्या आवडती एखादी गोष्टीचा आपण त्याग करतो आपल्याला पावलोपावली मग ती गोष्ट आठवते. ती गोष्ट आठवल्यानंतर ना आपल्याला समजेल की त्याग म्हणजे काय, आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी केलेला संघर्ष म्हणजे काय. कसं सहन केलं असेल राजे तुम्ही तप्त सळई डोळ्यात खुपताना. हो, अश्रूंचे पाट वाहतात आमच्या डोळ्यातून, इवलुसा कचरा डोळ्यात घुसताना. आमच्या डोक्यात मुंग्या होतात जर जीभ दाताखाली आली. आमच्या डोक्यात मुंग्या होतात जर जीभ दाताखाली आली. कसं सहन केलं राजे तुम्ही जेव्हा तुमची जीभच कापली गेली? किती केले राजे तुम्ही आमच्यासाठी, तरी पण आज आम्ही तुम्हाला विसरतो आहे आणि पूजतो आहे 33 कोटी. राजे तुम्ही आज असता तर तुमच्या सावलीनं सूर्यही झाकला असता. पाहून पराक्रम तुमचा राजे मुजऱ्याला चंद्रही वाकला असता. पाहून पराक्रम तुमचा राजे मुजऱ्याला चंद्रही वाकला असता. कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत आज मंदिरावरचे कळस.
छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहे आज आपल्या अंगणासमोरील तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून आज आपण पाहतो सुवासिनींचं भरलेलं कपाळ. आणि छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले म्हणूनच आज आपण पाहतो या हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ, या हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ. पण कुठंतरी आपण आजकाल त्यांचा इतिहास विसरत चाललेला, आजची तरुणाई त्यांचा इतिहास विसरत चाललेला. राजांना डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा राजांना डोक्यात घेऊन मिरवणं काळाची गरज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या वेळेस शंभूराजांनी आपल्यासाठी एवढ्या असंख्य वेदना सहन केल्या, आपण त्यांच्यासाठी त्यांचे विचार देखील आत्मसात करू शकत नाही. कुठेतरी आजची तरुणाई भरकटत चालली, राजांचे विचार विसरत चालली. त्यावरती एक प्रसिद्ध कवी विष्णू तोरे हे लिहितात. त्यांची एक कवितेचं नाव आहे स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. कवी म्हणतात हर हर महादेवची नौबत पुन्हा जडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. रयत झाली हवालदिन राबणारा फासावर, मरणावर पेटून उठलेले दलाल आहेत वासावर. बाजींसारखी खिंड पुन्हा कोणी लढेल का, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल का. जिवंत आहे तरुण आता पिऊन थोडा खंबा, जिवंत आहे तरुण आता पिऊन थोडा खंबा. मरणाला लाजवणारा कुठे दिसत नाही संभा. स्वराज्यातील तरुण पुन्हा शिवबांसारखा घडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. रस्त्यावरचा कचरा खाऊन सुकून चाललीये गाई, रस्त्यावरचा कचरा खाऊन सुकून चाललीये गाई. पार्लर मध्ये आता रोजच सजते आई. जिजाऊंच बाळ पुन्हा शिवबांसारखं मडेल काय, आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. सांगा ना, स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. आता खरं संभाजी महाराजांचं शिवरायांचं सपान या स्वराज्यातील तरुणांना पडण्याची गरज आहे, तरुणांना पडण्याची वेळ आली. आणि अवघ्या काही तासांमध्ये, अवघ्या काही क्षणांमध्ये संभाजी महाराजांनी आपल्यासाठी केलेलं कार्य इथं मांडता येणं शक्य नाही. आणि अवघ्या काही क्षणांमध्ये संभाजीराजे काय होते हे समजून घेणं देखील शक्य नाही. परंतु एवढ्या छोट्या कालावधीमध्येच संभाजीराजे काय होते, संभाजीराजांच्या आयुष्यातील थोडाफार संघर्ष मी सांगण्याचा इथे तुम्हाला प्रयत्न केला. इथं हा कार्यक्रम आयोजित करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अकलूज व तरुण मित्र मंडळांनी आयोजित केलेलं आजचं हे व्याख्यान. आणि या व्याख्यानासाठी मला म्हणजे आमच्या शाळेचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक विजय गायकवाड सर यांनी मला इथे बोलण्याच्या योग्यतेचं समजलं, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. तुम्ही सर्वांनी श्रोत्यांनी हा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत पार पाडला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार म्हणते. अगदी एकमेका सहाय्य करू ओघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि सुरू केलेली गोष्ट कुठेतरी थांबवणं गरजेचं असतं, त्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांची एक घोषणा देऊन माझं वक्तृत्व इथंच थांबवते. क्षत्रिय कुलावतंस महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्य संपन्न शास्त्रवीर मुघल संहारक रणमर्द विद्वान शिवपुत्र स्वराज्य रक्षक श्री 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 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. जय श्रीराम. रामकृष्ण धन्यवाद.